हॅलो सर. नमस्कार जी, बोला. सर, सेक्शुअल ऍक्टिव्हिटीमुळे कॅलरीज बर्न होतात का आणि किती, ह्याबद्दल माहिती द्या. अच्छा, म्हणजे ॲक्टिव्हिटीमुळे काही कॅलरीज बर्न होतात का आणि किती बर्न होतात, बरोबर आहे? हो सर. चालेल, खूप छान प्रश्न आहे. नक्कीच सांगूया तुम्हाला उत्तर याचं. बघा, किती हो गमतीशीर प्रश्न आहे. हो म्हणजे तुम्हाला जिमला जायला सांगितलं, हो एक्सरसाइज सांगितलं, योगा सांगितलं, त्यासोबत ॲक्टिव्हिटीने कॅलरी बर्न होत असतील, हो तुम्हाला बॉडी शेपिंग येत असेल, तुमचं वेट कमी होत असेल, तर काय फायदा आहे सांगूया. आपण त्याचं विज्ञान आणि मेकॅनिझम सांगूया. मित्रांनो, हे बघा, परत मी एक गोष्ट महत्त्वाची सांगतो. बऱ्याचदा एक असा प्रश्न असतो की योगा पहिल्यांदा आल्या का, बऱ्याचदा ह्या वेगवेगळ्या अवस्था पहिल्यांदा आल्या तुमच्या ॲक्टिव्हिटीच्या. 476 अवस्था आहेत. मला वाटत नाही कोणाला 4 ते 5 किंवा 10पेक्षा जास्त माहीत असतील. तुमचं फिटनेस एवढं स्ट्रॉंग लागतं की त्या ठिकाणी त्या अवस्थेमध्ये जाण्यासाठी तुमची बॉडी मेंटेन राहिली पाहिजे. बऱ्याचदा मी एक्सरसाइज म्हणतो की ती एका मिनिटामध्ये 4 ते 5 कॅलरी बर्न होतात. समजा ॲक्टिव्हिटी जर अर्धा तास केली गेली तुमच्या समोरच्या पार्टनरच्या संमतीने, तर 150 ते 200 कॅलरी या बर्न होतात, जे की बर्न करायला तुम्हाला ट्रेडमिलवर एक अर्धा तास पळायला लागतं. म्हणून एका वाक्यात सांगतो, डेफिनेटली यामध्ये नुसत्याच कॅलरी बर्न होत नाहीत, तर बॉडी शेपिंग होतं. त्या ठिकाणी हार्मोनी तुम्ही ॲक्टिव्ह झाल्यामुळं अँटी एजिंग इफेक्ट देखील यायला लागतो. आणि सर्वात महत्त्वाचं, हे काही एक्झरसाईज नाही, हे काही कॉम्पिटिशन नाही. तुमचा पार्टनर, त्याची कन्सेंट आणि दोघांचं मनोमिलन असेल तेव्हाच तुम्ही ही ॲक्टिव्हिटी केली तर हे पॉझिटिव्ह पद्धतीने फायदे होतात, कॅलरीज बर्न होतात आणि नक्कीच तुमच्या बॉडी मेंटेनन्ससाठी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी या गोष्टींची खूप छान मदत होते.